महाराष्ट्र किल्ल्यांची भूमी आहे. इथे प्रत्येक दगड इतिहास सांगतो, प्रत्येक दरवाजा युद्धाची साक्ष देतो आणि प्रत्येक तटावर अजूनही जय भवानी जय शिवाजीचा नाद घुमतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ले. पण लक्षात ठेवा, हे फक्त दगड नाहीत, तर हे स्वाभिमानाचे स्मारक आहेत. तर चला तर सुरू करूया. नंबर 5, सिंहगड किल्ला. पूर्वीचं नाव होतं सिंहगडचं कोंढाणा. हा तोच किल्ला आहे जिथे तानाजी मालुसरे यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. 1670 साली झालेल्या भीषण युद्धात तानाजी शहीद झाले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं, गड आला पण सिंह गेला. सिंहगड हा शौर्य आणि बलिदानाचं जिवंत प्रतीक मानलं जातं. नंबर 4 वर आहे तोरणा किल्ला. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्यांपैकी एक. फक्त 16 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे तोरणा. या विजयातून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. तोरणा म्हणजे स्वराज्याची सुरुवात. नंबर 3 वर आहे प्रतापगड किल्ला. इथेच घडली इतिहासाची सर्वात थरारक घटना, अफजल खानाचा वध. 1659 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पराभव करून स्वराज्याची ताकद संपूर्ण महाराष्ट्रात दाखवली. प्रतापगड म्हणजे धाडस आणि रणनीतीचा उत्तम नमुना होय. नंबर 2 वर येतो रायगड किल्ला. हा फक्त किल्ला नाही, तर ही स्वराज्याची राजधानी होती. 1674 साली इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. रायगडावर उभं राहिलं की अजूनही राजेशाहीचा जाणीव होते. हा किल्ला म्हणजे मराठ्यांचं वैभवाचं प्रतीक होय. आणि नंबर 1 वर आहे राजगड किल्ला. राजगड तब्बल 25 वर्षे स्वराज्याची राजधानी होता. इथे अनेक मोठे निर्णय घेतले गेले. इथूनच मराठा साम्राज्याची विस्ताराला सुरुवात झाली. राजगड म्हणजे स्वराज्याचं हृदय. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातील टॉप ऐतिहासिक किल्ले. प्रत्येक किल्ला हा कथा सांगतो, प्रत्येक भिंत एक युद्ध आठवते आणि प्रत्येक पायरी स्वाभिमान शिकवतो. जर तुम्हाला अभिमान वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय भवानी जय शिवराय. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन ऐतिहासिक व्हिडिओ सोबत.